सर मॅच थांबवायचे दोन्ही संघांना विनंती आहे, एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. दोन्ही संघांमध्ये 11 खेळाडू आहेत. यस, मॅचला सुरुवात करायची. यस, 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला अमेय बिरमोळे, स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज आहेत अमेय पवार. गोलंदाजीसाठी प्रथमेश साळवी आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली आहे. पहिला बॉल, पहिलं षटक. दोन अमेय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी पहिलाच बॉल प्रथमेश साळवी याचा. पंचांच्या माध्यमातून निर्णय दिला जातोय. वाईट बॉल आहे आणि या वाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. व्हीएस स्पोर्ट्सचं भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पारणं फेडणारं आयोजन. मान्सून बिग बॅश 2024 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. प्रथमेश साळवीचा पुढचा बॉल, चांगला बॉल हाताळला प्रथमेशने. पुन्हा एकदा सर आपण पाहतोय व्हाईट बॉल घोषित करतायत. व्हाईट बॉल पंच घोषित करत असताना पाहायला मिळत आहेत. सर व्हाईट बॉल आहे की नाहीये? यस, व्हाईट बॉल. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळतोय. हा पहिला बॉल या ठिकाणी हाताळत असताना 2 धावा धाव फलकावरती झालेत. प्रथमेश साळवी पुढचा बॉल, यावेळेला उडवलाय बॉलला, फेकून दिलाय बॉडी लाईनच्या बाहेर. अमेय पवारच्या बॅट मधून येतोय षटकार. यावेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळालाय. थ्रो चुकीच्या एंडला केलाय. थ्रो चुकीच्या एंडला केलाय असं म्हणावं लागेल. धाव देखील पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 9 या आकड्यावर. अमेय बिरमोळे आणि अमेय पवार ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. टीम S2M2S संघाकडून चांगली सुरुवात झाली आहे. टीम S2M2 या संघाची. नमुनाजी गाडवे यांचा संघ आपण पाहतोय कर्णधार म्हणून त्यांची वर्णी लागली. टीम कृषी पलटण म्हणजेच संकेतजी सावंत यांचा संघ आहे. अमेय बिरमोळे स्ट्रायकिंग एंडला, का चौकीचा हार्दिक पांड्या. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रथमेश साळवी धावतोय, पळतोय, प्रयत्न करतोय. शेवटच्या क्षणाला झेल पकडल्या, विकेट आली आहे. अमेय बिरमोळे बाद. गरज होती या विकेटची. तोच विकेट प्रथमेश साळवीने मिळवून दिला आपल्या संघाला. आणि दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू दिला जातोय. व्हाईट बॉल आणि जो नो बॉल असतो बिमर साठी, त्याच्यासाठी मात्र एक एक रिव्ह्यू दिला जातोय दोन्ही संघांना. त्याची देखील नोंद घ्यायची आयोजन समितीच्या माध्यमातून. स्पर्धेचे विशेष नियम आहेत. तिसरं षटक जर आपण पाहिलं तर चॅलेंजिंग ओव्हर, एक विशेष संकल्पना आणली गेली आयोजन समितीच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. समर आलेत, समर्थ करतुडे. प्रथमेश साळवी विकेट मिळवून दिले आपल्या संघाला. अमेय बिरमोळेची महत्वपूर्ण विकेट. रेड जर्सी मध्ये आपण पाहतोय टीम कृषी पलटण. एक ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॅटची कडा जरूर घेतली होती. यष्टीरक्षकाने चांगला प्रयत्न केला. बॉल गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. रन मिळेल एक. मग केतन काप असतील, प्रथमेश साळवी असतील, नवनाजी गाडवे असतील, हर्षवर्धन साळुंके देखील इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. अथर्व ढोले एक योद्धोन्मुख खेळाडू आपल्याच काळचौकी विभागातील. हे सर्वच खेळाडू आज मात्र टीम कृषी पलटण या संघाकडून खेळत असताना प्रो लीग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण.
केतन काप यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक देखील आलेलं आहे. प्रत्येक कॅचसाठी आपण पाहतोय 101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक राहुल सावंत यांच्याकडून दिलं जाईल. केतन काप महत्वपूर्ण सामना आहे. क्रिशू पलटण आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय S2M2. शेवटचा बॉल शिल्लक आहे षटक क्रमांक 1 मधील. प्रथम आहे साळवी. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची कडा. बॉल गेलाय गोचंकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1. षटक क्रमांक 1 चा खेळ आता मात्र समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 11. एक गडी बाद टीम S2M2. 11 धावा धावफलकावरती झाल्यात आणि एक गडी देखील माघारी परतले टीम S2M2 या संघाचा. अमय पवारने षटकार ठोकला होता. अमय बिरमोळीची महत्वपूर्ण विकेट गोलंदाज प्रथमेश साळवीने पटकावली आणि म्हणूनच की काय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती झाल्यात. हो, निलेश हळमळकर देखील आपण पाहतोय इन ॲक्शन आहेत आणि निलेश हळमळकर यांच्यासाठी देखील एक विशेष पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक कॅचसाठी ज्ञानेश्वर हळमळकर यांच्याकडून 200 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. नवनाथ गाडवे गोलंदाजीसाठी एक्सपिरियन्स खेळाडू, अनुभव आज मात्र कामी येणार आहे नवनाथजी यांच्या आणि त्याच्यासाठीच गोलंदाजाने आपण पाहतोय नवनाथ गाडवे. पहिलाच बॉल पहा काय बॉल हाताळलाय. याला म्हणतात अनुभव. पहिलाच बॉल आतमध्ये येणारा पाहायला मिळाला. पायावर बरोबर जाऊन बॉल आदळलाय आणि पहिलाच बॉल या ठिकाणी फलंदाज बीट होताना पाहायला मिळाले. डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल बॅकफूट वरती येऊन मोठा फटका खेळायचा आहे. तो प्रयत्न राहिलाय अमय पवारचा. रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. नवनाथ गाडवे पुढचा बॉल बॅटची कडा. यष्टीरक्षक आहेत केतन काप चांगला प्रयत्न करत होते तोपर्यंत बॉल गेलाय घोषंकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1. आणखीन एका धावेची भर होते. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 12 या आकड्यावर. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, कोलवर टप्प्याचे बॉल, यॉर्कर पद्धतीचे बॉल, विविधतेने नटलेली गोलंदाजी हाताळण्याची क्षमता असणारा गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. पुढचा बॉल रन मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येतोय. पहा काय गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 4 बॉल गोलंदाज नवनाथ यांनी हाताळले. अवघी 1 धाव खर्च केली आहे. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. अमय पवार वरती दडपण दबाव निर्माण झाला असेल. पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली होती अमय पवारने. समोर एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स आता मात्र कामी येतोय टीम क्रिशू पलटण या संघाच्या. पुढे आलाय. पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. त्याचा पाय त्या ठिकाणून घसरलाय आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. असाच खडतर प्रवास आज आणि उद्याच्या सत्रामध्ये आपल्याला करावा लागेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. चिखल आहे, पाणी आहे, पाण्याची डबकी आहे. त्या पाण्याच्या डबक्यामधून धावत असताना हा खडतर प्रवास तुम्हाला करायचा आहे ही स्पर्धा खेळत असताना. मान्सून बिग बॅश 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 1 टू गो. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे आणि एकाच धावेवर आता मात्र समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक जर आता आपण पाहिलं तर 2चा खेळ देखील समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 15. एक गडी बाद टीम S2M2.
पहा काय षटक हाताळले नवनाथ गाडवे यांनी. अवघ्या या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 4च धावा खर्च केलेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, षटकार देखील पाहायला मिळाल्या होत्या. अमय पवारच्या बॅटमधून षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपण पाहतोय. अथर्व आले गोलंदाजीसाठी. चॅलेंजिंग ओव्हर आहे. या षटकामध्ये 18 धावा कराव्या लागतील टीम S2M2 या संघाला. विशेष संकल्पना आणली गेली आयोजन समितीच्या माध्यमातून. चॅलेंजिंग ओव्हर, चॅलेंज दिले गेले फलंदाजांना. 18 धावा तुम्हाला करायचे या षटकामध्ये आणि त्या धावा करणं देखील गरजेचे. अथर्व आलाय गोलंदाजीसाठी. आपल्याच काय चौकी विभागातील एक युवोन्मुख गोलंदाज आहे. तोच गोलंदाज गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 3 त्याचा पहिला बॉल. अथर्व ढोले. अथर्व ढोले. ओहो, पहिलाच बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवतील आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. चांगला बॉल पाहायला मिळाला. अथर्व याचा प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. वेगावरती स्वार होऊन तो गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या बॉलवरती 1 धाव आली आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर या चॅलेंजिंग ओव्हर मधील 5 बॉल बाकी आहेत. क्रिकेट, क्रिकेट आणि फक्त क्रिकेट हे सर्वच आज क्रिकेट रसिक पाहायला मिळतात. यावेळेला मोठा फटका खेळलाय. बॅडमिंटन स्ट्रोक आणि त्या बॉलला उडवलाय, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी समर्थच्या बॅटमधून येतोय षटकार. पहा एक्स्ट्री प्ले आपण पाहतोय. अकुटप्प्याचा बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि या बॉलला पाठवलंय देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी ट्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे टिपली जातात. आपल्या कॅमेऱ्यामध्ये सर्व क्षणचित्रे टिपली जातील. विपुलदादा पंडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत घेतात. पुढचा बॉल. यावेळेला चांगला कमबॅक पाहायला मिळते. प्रचंड वेग. बॉल जर आपण पाहिलं तर पिचिंग झाला, थोडासा खाली राहिला. यष्टी रक्षकाकडून चूक झाली. तोपर्यंत 1 धाव पूर्ण देखील केली आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 23 या आकड्यावर. 23 ऑन बोर्ड. एक षटकार आतापर्यंत पाहायला मिळाले समर्थच्या बॅटमधून. 18 धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये टीम S2M2 संघाला. ओहो, पुढचा बॉल. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर चांगला पाहायला मिळतोय. थोडेसे शफल झाले होते अमय पवार. बरोबर डिसिजन दिले पंचांच्या माध्यमातून आणि बॉल देखील यष्टीरक्षकाने अडवले आपल्या संघासाठी. धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. नवनाथ गाडवे एक्सपिरियन्स खेळाडू आहे यष्ट्यांच्या मागे. यावेळेला समोर उडवलाय. व्हॉट अ शॉट. द शॉट ऑफ द टुर्नामेंट म्हणावा लागेल या शॉट साठी. अफलातून स्ट्रोक आहे. अमय पवारची पॉवर पाहायला मिळाली या शॉट मध्ये. बरोबर बॉल आपण पाहतोय अथर्वने हाताळला होता आणि त्याच्यावरती आपण पाहिलं तर आक्रमण केलं. लॉंग ऑनच्या डोक्यावरून अगदी मिनी हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. 18 धावा करायचे आहेत. 18 पेक्षा अधिक धावा देखील केल्या तर मात्र 5 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. आतापर्यंत 14 धावा खर्च केलेत अथर्वने या षटकामध्ये. शेवटचा बॉल. यावेळेला गॅप शोधून काढला आणि गॅप मधून बॉलला पाठवलंय अमय पवारने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय ट्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. बरोबर गॅप शोधून काढला आणि कव्हर क्षेत्रामध्ये त्या बॉलला पाठवलं. 4 धावांसाठी. 18 धावा आल्या त्या षटकामध्ये. म्हणजेच आणखीन 5 धावा ऍड देखील केल्या जातील
38 धावा धाव फलकावरती झाल्या. 38 ऑन अ बोर्ड. एक विशेष संकल्पना आणली गेली आहे. चॅलेंजिंग ओव्हर, चॅलेंज पूर्ण देखील केले टीम S2M2S संघाने. 18 धावा केल्या देखील आणि म्हणूनच की काय आणखीन 5 धावांचा बोनस टीम S2M2S संघाला दिला गेलाय. आणि म्हणूनच की काय एकूण जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये धावा खर्च केल्यात अथर्वने 23. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 38. चला स्पीडअप घ्या. केतन काप, नवनाथ गाडवे विनंती असणार आहे, कारण 3 षटक जर आता आपण पाहिली तर समाप्त झाल्यात. 38 धावा धाव फलकावरती झाल्यात. शेवटचे जर आता आपण पाहिलं तर 12 बॉल अजूनही बाकी आहेत. प्रथमेश साळवी आले गोलंदाजीसाठी. 4थं षटक. ओहो, पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता. यष्टीरक्षक आहेत केतन, बॉलला अडवतील, रन मात्र मिळणार नाहीये. अजूनही जर आता आपण पाहिलं तर शेवटचे 11 बॉल बाकी आहेत या पहिल्या डावातील. प्रथमेश साळवी गोलंदाजीसाठी आलेत. आयकॉन खेळाडू म्हणून संपूर्ण या स्पर्धेमध्ये त्यांची देखील वर्णी लागली. 8 संघांचे 8 संघ मालक, 8 संघ मालकांचे 8 आयकॉन खेळाडू आणि 8 आयकॉन खेळाडू आणि त्याचप्रमाणे 8 कर्णधार देखील पाहायला मिळते ते संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची कडा जरूर घेतली होती. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक पाहायला मिळाली. बॉल गेलाय गोशंकी क्षेत्रात. रन मिळेल. एक धावसंख्या 1 ने पुढे सरकले, जाऊन पोहोचले धाव फलकावरती 39 या आकड्यावर. 39 ऑन अ बोर्ड. क्रिशो पलटण ताकदवर संघ. संकेत सावंत या संघाचे संघ मालक. नेक्स्ट बॉल. टप्प्याचा पुन्हा एकदा बॉल पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात. हर्षवर्धन बॉल पर्यंत पोहोचण्याच्या अगोदरच पहा चांगलं बॅकअप पाहावं लागेल हर्षवर्धनच्या माध्यमातून, कारण एक धाव पूर्ण देखील केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 40 या आकड्यावर. 3.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 40 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि एक गडी माघारी परतलाय टीम S2M2S संघाचा. अमय्य पवार चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर अमय्य पवारने या मॅच मध्ये 13 बॉल मध्ये 22 धावा बनवले 2 षटकारांच्या मदतीने. त्याला साथ देतोय नॉन स्ट्रायकिंग एंड समर्थ. 7 बॉल मध्ये 11 धावांवरती फलंदाजी करतोय. प्रथमेशचा पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू. आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 बॉल गोलंदाजाने हाताळले. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. षटक क्रमांक 4 मधील 40 धावा धाव फलकावरती 2 षटकार पाहायला मिळालेत आतापर्यंत या संपूर्ण मॅच मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉल पर्यंत. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 41. शेवटचा 1 बॉल अजूनही बाकी आहे. 1 to go. पुढचा बॉल मोठा फटका खेळलाय. या बॉलला उडवलाय. या बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. समर्थाच्या बॅट मधून आसमानी टोला. बॉल जाईल सीमारेषा पार. 6 षटकार. षटक क्रमांक जर आता आपण पाहिलं तर 4चा खेळ देखील समाप्त झालाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 47. एक गडी बाद टीम S2M2. समर्थ कासुडे आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय अमय्य पवार. शेवटच्या बॉलवरती का होईना षटकार आलाय समर्थाच्या बॅट मधून. शेवटचे 6 बॉल अजूनही बाकी आहेत. हे 6 बॉल हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल? चला स्पीडअप घ्या टीम क्रिशिव पलटण. नवनाथ गाडवे विनंती असणार आहे स्पीडअप घ्यायचंय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि हे 6 बॉल हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय. दर्शन आले गोलंदाजीसाठी.
दर्शन गुरव गोलंदाजीसाठी शेवटचे 6 बॉल, डेट ओव्हरचं षटक आहे आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावा येण्याचा प्रयत्न करेल टीम S2M2 संघ. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 47 धावा ठोकल्यात टीम S2M2 संघाने. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर शेवटचे 6 बॉल अजूनही बाकी आहेत. हे 6 बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी आलाय दर्शन गुरव. दर्शनचा पहिलाच बॉल, त्याला हुक करण्याचा प्रयत्न, बॉल जाईल घोषांकित क्षेत्रात, रन मिळेल एक. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 48 या आकड्यावर. केतन काप कान मंत्र देत असताना सातत्याने पाहायला मिळेल गोलंदाजांना, कारण अक्षरशः धावांचा डोंगर रचलाय टीम S2M2 संघाने. चॅलेंजिंग ओव्हर होती, त्या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये देखील 18 धावा बनवल्या. त्या 18 धावांमध्ये 5 धावा ऍड देखील केल्या गेल्या आणि म्हणूनच काय एकूण त्या तिसऱ्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या होत्या अथर्वने. आता मात्र हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाजीसाठी दर्शन. पुढचा बॉल, प्रचंड वेग पहा, फलंदाज देखील बीट झालेत, यष्टीरक्षक देखील बीट झालेत आणि बॉल गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. बाईच्या स्वरूपातले ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 49 या आकड्यावर. प्रचंड वेग या गोलंदाजाकडे आहे आणि म्हणूनच की काय हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी त्यालाच आमंत्रित केलं गेलंय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, मान्सून बिग बॅश 2024. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा प्रचंड वेग पाहायला मिळालाय. आता मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतायत समर्थ. फलंदाज मात्र या ठिकाणी माघारी परततील. फलंदाज अमय्य पवार बाद. नवीन बॅटर आहेत राज विचारे फलंदाजीसाठी आलेत. राज विचारे फलंदाजीसाठी. पुढचा बॉल, मोठा फटका, पुन्हा एकदा समर्थने खेळलाय. नवनाथजी गाडवे ट्राय करतील, त्याच्या डोक्यावरून बॉल गेलाय बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी आणखीन एक षटकार समर्थच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले पाहायचाय. पहा, बॉल गोलंदाजाने हाताळला, दर्शनने हाताळलेला बॉल बरोबर अंदाज घेतला आणि त्या बॉलला फेकून दिला बॉडी लाईनच्या बाहेर. समर्थने आणखीन 6 धावांच्या मदतीने 50 धावांचा आकडा पूर्ण देखील केलाय. धावसंख्या तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 55 या आकड्यावर. 55 ऑन बोर्ड. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. 55 धावा धाव फलकावरती झालेत. यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. यष्टीरक्षक आहे, त्याच्याकडून चूक झाली आहे. बॉल गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1. या एकेरी धावेच्या मदतीने धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 56 या आकड्यावर. शेवटचा 1 बॉल अजूनही बाकी आहे या पहिल्या डावातील. एक महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला जर आपण पाहिलं तर कृषी पलटण आहे, रेड जर्सी मध्ये हा संघ मैदानामध्ये उतरलाय. त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर S2M2 संघ ब्ल्यू जर्सी मध्ये मैदानामध्ये उतरलाय. शेवटचा बॉल, स्लोअर 1. गतीमध्ये परिवर्तन केलंय. केतन काप यष्टीरक्षक पोहोचलाय जरूर आणि तोपर्यंत जर आता आपण पाहिलं तर रिव्ह्यू मात्र घेतलाय थर्ड अंपायर. आपण त्याची पडताळणी करायची आहे. रन आउट आहे की नाहीये त्याची पडताळणी करतील सर सुबोध गडसे. रन आउट आहे की नाहीये त्याची पडताळणी मात्र केली जाते. एक विशेष संकल्पना VS स्पोर्टच्या माध्यमातून मान्सून बिग बॅश 2024 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. येस, नॉट आउट म्हणजेच त्या शेवटच्या बॉलवरती पूर्ण केलेली 1 धाव
षटक क्रमांक 5 चा खेळ समाप्त झालाय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 57. म्हणजेच जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 58 धावांची गरज असणार आहे टीम कृषी उपलटण. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. अमय बिरमोळे आपण पाहिलं तर लगेच माघारी परतले. प्रथमेश साळवीने ते विकेट आपल्या संघाला मिळवून दिली. अमय पवारने मात्र ही संघाची धुरा सांभाळली. वैयक्तिक त्या मॅच मध्ये 18 बॉल मध्ये 24 धावा केल्या. शेवटच्या षटकामध्ये समर्थक असुर्डेची बॅट आपल्याला बॅटिंग पाहायला मिळाली. त्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर वैयक्तिक 11 बॉल मध्ये त्याने देखील 24 धावा बनवल्यात आणि म्हणूनच की काय 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीम कृषी उपलटण संघाची 57. जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 58 धावांची गरज असणार आहे टीम S2M2. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल मी विनंती करेन माझी साथी समालोचक रोशनजी पाथडे आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा. धन्यवाद. धन्यवाद अभिषेक. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं VS स्पोर्ट्स आयोजित मॉन्सून बिग बॅश 2024 मध्ये मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत आहे. मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर प्रथमतः फलंदाजी करत असताना S2M2 या संघाने फलंदाजी करत असताना पहिल्या 5 ओव्हरमध्ये एक चांगलं धावफलक उभारलंय. कंपॅरेटिव्हली पहिली मॅच आपण जर पाहिली तर पहिल्या मॅच मध्ये अवघ्या 33 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं आणि त्या 33 धावांचा पाठलाग अवघ्या 2 षटकांमध्येच जिजामाता नगर या संघाने पूर्ण केला. परंतु या सामन्यामध्ये आज कृषी उपलटण या संघासमोर एक कडवं आवाहन, एक मोठं समीकरण मात्र ठेवलं गेलंय ते S2M2 या संघाच्या माध्यमातून. पाहूया कशा पद्धतीने मात्र या कृषी उपलटण संघाकडून या 58 धावांचा पाठलाग केला जातोय. एका बाजूला लाल रंग, दुसऱ्या बाजूला निळा रंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. त्यासाठी विशेष सहकार्य आहे MB स्पोर्ट्स अर्थात मयुरेश भवर अम्मा यांचे. MB स्पोर्ट्सचे सर्व आहेत. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून या सर्व संघांच्या खेळाडूंच्या अंगावरती जे टी-शर्ट्स, जे स्लीवलेस आणि शॉर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात त्यासाठी मात्र MB स्पोर्ट्सचा विशेष धन्यवाद आम्ही देत आहोत. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती मात्र या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. मॅच क्रमांक 2 आपण बघत आहात. मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर आहे. 58 धावांचा पाठलाग सुरू होईल कृषी उपलटण या संघाकडून. नवनाथजी गाडवे आणि संपूर्ण टीम आज मैदानावरती पुरेपूर ताकदीनिशी उतरली आहे. दुसऱ्या बाजूने अमय बिरमोले याच्या नेतृत्वाखाली, या युवा कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मात्र खेळणारा हा संघ आपण बघतोय S2M2. एक चांगला धावफलक उभारण्यामध्ये यशस्वी राहिला S2M2 संघ. दुसऱ्या बाजूने आता नवनाथजी गाडवे आणि त्यांच्या सहकार्यांना 58 धावांच्या पाठलागाला सुरुवात करायची आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची सुद्धा मोठी गर्दी हळूहळू मैदानावरती आपल्याला दिसू लागलेली आहे. काळा चौकीचे प्रेक्षक, काळा चौकीची क्रिकेट प्रेमी जनता, नेहमीच या काळा चौकीच्या क्रिकेटवरती चांगला विश्वास दाखवलाय या प्रेक्षकांनी. गत रविवारी झालेली मात्र मैत्री दिनानिमित्तची किरण मैत्री चषकाची स्पर्धा, तदनंतर VS स्पोर्ट्सचं हे आयोजन, भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हा हंगाम, या काळा चौकीच्या मैदानावरती पुन्हा एकदा या रबर बॉल क्रिकेटला एक चांगलं स्वरूप प्राप्त करून देण्याचं प्राम या ठिकाणी VS स्पोर्ट्सच्या माध्यमातून केलं जात आहे. सलामीच्या जोडीमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय हर्षवर्धन आणि प्रथमेश साळवे. सलामीचे 2 फलंदाज आहेत. पहिल्या षटकासाठी मात्र गोलंदाजी मार्क वरती स्वतः संघनायक ही धुरा खांद्यावरती स्वीकारतोय अमय बिरमोले. अप टू द मार्क, बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना. थोडंसं स्पीडअप घ्या कारण आजच्या दिवसभरात आपल्याला 7 सामने खेळवायचे आहेत. स्पर्धा थोडीशी उशिरा सुरू झाली आहे. साखळी फेरीतून मात्र 4 संघांमध्ये खेळवला जाणारा आजचा पहिला दिवस आपण बघतोय. मॅच क्रमांक 2, एका बाजूला टीम S2M2, दुसऱ्या बाजूला टीम कृषी उपलटण, ज्यांना मात्र हा सामना जिंकण्यासाठी पाठलाग करावा लागेल तो 58 धावांचा. मॅच ऑफिशियलचा इशारा, हिअर इट्स बिगिन, लेट्स प्ले. अमेयचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर दांडी 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 गुल, त्रिफळाची क्लीन बोल्ड. अगदी मधली यष्टी वाकवली अमेय बिरमोलेने.
आणि आपल्या गोलंदाजीचा जलवा इथे पहिल्याच बॉलवर दाखवून दिला. काम या संघाचा संघनायक आहे याचं मात्र सडेतोड उत्तर आज समोरच्या टीमला अमेय बिरमोलेने दिले पहिल्याच बॉलवरती. अगदी व्हेरी फर्स्ट बॉल डायमंड डकचा शिकार बनलाय फलंदाज प्रथमेश साळवे शून्याचा चष्मा घालून. या वेळेला मात्र तंबूच्या आसराली माघारी परतत असताना एकतर आपण पाहिलं तर मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यातल्या त्यात पहिल्याच बॉलवर कृषी पलटण संघाने विकेट गमावली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. एका बाजूला हर्षवर्धन आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानातील एक विस्फोटक फलंदाज म्हणून सुद्धा हर्षवर्धनकडे पाहिलं गेलंय. काळाचौकी बिग बॅश असो मॉन्सून बिग बॅश असो या मैदानावरचं प्रत्येक फॉर्मॅटचं क्रिकेट हर्षवर्धनने खेळलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूने मात्र त्याची साथ देण्यासाठी आता मात्र विक्रांत खानविलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना एका बाजूला अनुभवी कर्णधार नवनाथजी गाडवे आणि दुसऱ्या बाजूला मात्र एक युवा टॅलेंटेड कर्णधार एक अष्टपैलू कामगिरी करणारा कर्णधार म्हणून ज्याच्याकडे या काळाचौकी परिसरातून पाहिलं गेलं तसा अमेय बिरमोले जो आपल्या वैयक्तिक आणि सांघिक पहिल्या षटकाची सुरुवातच विकेटनं करतोय. नेक्स्ट बॉल साठी अमेय आणि त्याच्या समोर फलंदाजीसाठी ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय विक्रांत खानविलकर. या वेळेला नेक्स्ट बॉल आपण पाहतोय लाऊड अपील. परंतु मला वाटतं या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 अर्थातच पायचीत लेग बिफोर विकेट LBW हा नियम जो आहे तो कुठेतरी वगळण्यात आलेला आहे. कारण हे रबर बॉलचं क्रिकेट आहे त्यामुळे पायचीत हा फलंदाज बाद होऊ शकणार नाही आणि या बॉलवर तुम्ही लेग बायच्या स्वरूपातल्या धावा मात्र नक्कीच घेऊ शकता. हे मात्र फलंदाजांना लक्षात घ्यावं लागेल. परंतु खेळपट्टीच्या बाजूचा त्या ठिकाणी घुटमळत असणारा जो चेंडू आहे त्यावर मात्र फलंदाजाला धाव घेता येत नाहीये. चेंडू अर्थात निर्धाव आहे. डॉट बॉल येतोय. आकुटप्प्याचा बॉल या वेळेला मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चिखलग्रस्त भागामध्ये मात्र चेंडू जाऊन थांबतोय. आउटफील्ड मात्र त्या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण चिखलाने माखलेली आहे त्यामुळे अलॉंग विथ द कार्पेट चौकार ठोकणं थोडंसं फलंदाजांना जरी कठीण जाणार असलं तरी मैदानाचे बाउंड्रीज जे आहेत ते थोडेसे लहान आहेत. रबर बॉलसाठी मात्र इतके मोठे बाउंड्रीज नाही आहेत आणि त्यासाठी षटकार तुम्ही मात्र या मैदानावरती अगदी चांगलं टायमिंग आणि पुरेशी ताकद लावला तर नक्कीच ठोकू शकाल या ऐतिहासिक अशा शहीद भगतसिंग क्रीडांगणावरती. अमेयचा पुढील चेंडू या वेळेला बीमर आहे का पाहूया. कारण येस पंचांनी आपला उजवा हात नक्कीच बाहेर काढलाय. कारण ज्या पद्धतीने अमेयनं हा बॉल हाताळला आम्हाला सुद्धा असं वाटलं की नक्कीच पंच याला कुठेतरी दंडित करतील आणि होय पंचांनी सुद्धा नक्की तेच केलंय मैदानावर. अबोव द बेस्ट गोलंदाजी आणि त्यासाठी मात्र पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल. त्यामुळे फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी फलंदाजांना मिळेल. गोलंदाजाला मात्र हा चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागेल. स्कोर जर आपण पाहिलं तर 3 धावांवरती स्थिरावलाय. पाठलाग करायचा आहे 58 धावांचा. अमेयचा नेक्स्ट बॉल. थोडासा अडथळा त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय. अभि परब आणि प्रदीपजी शिंदे यांना. टेनिस क्रिकेटच्या पटलावरतील 2 नामांकित पंच. एका बाजूला मॅन फ्रॉम ट्रॉम्बे स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत अभि परब सर आहेत. स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील मॅन फ्रॉम घाटकोपर प्रदीप शिंदे. हो या वेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडूला थोडीशी जास्त उसळी प्राप्त झालेली पाहायला मिळते. त्यामुळे फलंदाज मात्र आपला हात काढून घेतोय. थोडीशी माघार घेतोय. थोडासा बॅकफूट वर जातोय. चेंडू मात्र उसळी घेत जाऊन विसावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळेल. अमेय बिरमोलेचा होताना कमबॅक. 4 चेंडूंचा खेळ मात्र पहिल्या षटकातून समाप्त होतोय. अजूनही या षटकातील 2 चेंडू अमेय बिरमोलेला हाताळून पूर्ण करावे लागतील. चॅलेंजिंग ओव्हर सुद्धा या मॅच मध्ये कशा पद्धतीने राहील. कारण सध्याच्या घडीला आपण जर पाहिलात तर अमेय बिरमोले एक तिखट मारा करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल अमेय बिरमोलेच्या ओव्हर मधला येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामुळे प्रेशर जे आहे फलंदाजांवर वाढत जाईल. परंतु फलंदाजांच्या हातामध्ये संधी आहे जी चॅलेंजिंग ओव्हर मध्ये ती संधी तुम्हाला मिळणार आहे. 18 अधिक धावा तुम्ही बनवा त्यावर तुम्हाला अधिकच्या धावा घेता येतील आणि ती सुवर्ण संधी मात्र तुमच्या हातातून जाता कामा नये. हे कुठेतरी कर्णधार नवनाथजी गाडवे यांना लक्षात घ्यावं लागेल. जसं त्यांनी मगाशी टॉसच्या वेळेला सांगितलं. या वेळेला फुलरलेनचा बॉल होता. बॅटच्या पट्ट्यातला चेंडू होता. त्याला मात्र खेळत असताना बॅटची इनर एज घेतली आहे. बॉल चाललाय तो मात्र फाईन लेग क्षेत्राकडे.
डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धावेनं मात्र होईल ओव्हर नंबर 1 ची सांगता. पहिल्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या मात्र 1 गडी बाद 4 धावा. पहिल्या षटकातून या 4 धावा आल्यात. उर्वरित 24 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि जिंकण्यासाठी अजूनही 54 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जवळपास 13.25च्या आस्किंग रन रेटने इथून पुढे मात्र बॅटिंग करावी लागणार आहे. ती कृषी पलटण या संघाच्या फलंदाजांना. मैदानाच्या आतमध्ये आपण विक्रांत खानविलकरला बघताय फलंदाजीसाठी, तर दुसऱ्या बाजूने हर्षवर्धन सलामीच्या जोडीमधून फलंदाजीसाठी मैदानावर आला होता. अमेय बिरमोलेचं एक यशस्वी षटक आपल्याला पाहायला मिळालं. एक सेफ ओव्हर पाहायला मिळाली ज्यामध्ये एक विकेट सुद्धा त्याने पटकावली. एक नो बॉल जरूर हाताळला तरी सुद्धा त्याने मात्र अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. अर्थात एक अचूक टप्प्यावरची एक नियंत्रित गोलंदाजी अमेय बिरमोलेने सादर केली. आता मात्र नवीन ओव्हरसाठी प्रभंजन सनस डावकुरी हाताचा एक उंच पुरा गोलंदाज साइड ॲक्शन सोबत मात्र गोलंदाजी करताना आपल्याला दिसेल ओव्हर नंबर 2 साठी. अतिशय क्रिस्टल क्लिअर असं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल प्रो लिंक स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलद्वारे. विपुलजी पंडुलकर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम 2 कॅमेऱ्यानिशी या संपूर्ण स्पर्धेला जगभराच्या पाठीवर पोहोचवण्याचं काम करते. दरम्यान प्रभंजन सनस अप टू द मार्क. पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय विक्रांत खानविलकर. ओव्हर नंबर 2 चा पहिला बॉल. फुल टॉस होता. या वेळेला मात्र लॉंग ऑन कडे दिशा दाखवली आहे चेंडूला. पुरेसा फायदा उचलता नाही आलेला या फुल टॉसचा. एका धावेवर समाधानी राहतोय विक्रांत. कुठेतरी स्ट्राईक जी आहे ती हर्षवर्धनला जास्ती देण्याचा प्रयत्न होईल, कारण हर्षवर्धनने या मैदानावरती बऱ्याच स्पर्धांच्या माध्यमातून षटकार आणि चौकारांची आतिषबाजी जरूर केली आणि त्यामुळे हर्षवर्धनवर एक मोठी जबाबदारी या सामन्यादरम्यान असणार आहे. यावेळेला चांगली पिचिंग पाहायला मिळते. गुड लेंथवर पिच केलेला बॉल पाहायला मिळेल. हा एक चांगला टप्पा मानला जाईल या खेळपट्टीवरती. फलंदाजांपासून चेंडू जितका लांब ठेवता येईल हाच प्रयत्न असेल गोलंदाजांचा, परंतु त्याही पेक्षा जास्तही आकुटप्याचे चेंडू तुम्ही या मैदानावरती हाताळू शकणार नाहीत, कारण ऑन साईडला किंवा मग ऑफ साईडला बाउंड्रीज जर आपण पाहिला तर थोड्याशा जवळ आहेत. समोर षटकार ठोकणं फलंदाजांना थोडंसं कठीण जातं काही वेळेला, परंतु ऑन साईड ऑफ साईडला खेळले जाणारे फटके नक्कीच तुम्हाला चौकार षटकार मिळवून देऊ शकतील या मैदानावर. या वेळेला स्लॉट मधला चेंडू फ्लॅट शॉट येतोय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कडक कडकडीत प्रहार. बॉल सीमा पार. येतोय षटकार. ही चुकी तुम्ही या मैदानावर करू शकणार नाहीत. अगदीच जर तुम्ही बॅटच्या पुढ्यात बॉल टाकण्याचा प्रयत्न केलात तर त्या ठिकाणी मात्र असाच दंड तुम्हाला भोगावा लागेल. लॉफ्टेड स्वीप म्हणावं लागेल एक प्रकारे. आपण पाहिलात तर फुटवर खूप चांगलं पाहायला मिळालं. अगदी टॉप ऑफ द बॉल जाऊन अगदी बॉटम हँडच्या साह्यानं खेळलेला फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र लोअर फुल टॉस. उंची चांगली आहे, लांबी कमी पडेल, एलिव्हेशन मिळत नाहीये, फटका फसलाय आणि हर्षवर्धन तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. आणखीन एक धक्का लागतोय तो कृषी पलटण टीमला. विकेट नंबर 2. फलंदाज बाद. आणि आपल्या काळा चौकील परिसरातील नामवंत समाजसेवक सन्माननीय महेशजी सुर्वे यांना मी आग्रहाची विनंती करतोय की आपण कृपया व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. व्हीएस स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित मॉन्सून बिग बॅश या स्पर्धेमध्ये काळा चौकी परिसरातील सन्माननीय समाजसेवक महेशजी सुर्वे साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आपणाला विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. दरम्यान एक मोठी विकेट आली आहे. हर्षवर्धन सारखा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला माघारी परतलाय आणि त्यानंतर मात्र आता मैदानावर येण्याची गरज पडते ती स्वतः संघ नायकांना. अर्थात याच काळा चौकी परिसरातून ज्याची क्रिकेटची सुरुवात झाली आणि त्याच क्रिकेटला आज संपूर्ण मुंबई महाराष्ट्र ओळखू लागला. तो आवाज आणि तो आवाज म्हणजे तो खेळ म्हणजे तो खेळाडू आहे नवनाथ गाडवे. या वेळेला मात्र आपण बघतोय त्यांच्या बॅटमधून एक लॉफ्टेड शॉट. एकेरी धावेवर समाधानी राहावं लागतंय. स्ट्राईक रोटेट केली आहे. आल्यानंतर कुठेतरी चेंडू बॅटला लावून घेतलाय. सुरुवात केली आपल्या फलंदाजीची. खातं उघडलंय आपल्या धावसंख्येचं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते दुहेरी अंकामध्ये. 12 धावा स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा स्ट्राईकवर विक्रांत खानविलकर. शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. प्रथम या वेळेला पुल केलाय बॉल.
शॉर्ट आर्म पुल तो झालाय मात्र पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. 6 धावांसाठी षटकार. शेवटचा बॉल थोडासा महागडा ठरला या दुसऱ्या षटकातून. एक चौकार आतापर्यंत आपण जसं पाहिलं की एक षटकार तिसऱ्या बॉलवर आला होता, त्यानंतर एक विकेटही आली होती, त्यानंतर एक सिंगल धाव घेतली जसे नवनाथ गाडवे मैदानाच्या आतमध्ये आले आणि शेवटचा बॉल विक्रांत खानिवलीकरला संधी मिळाली, त्या संधीचा फायदा त्याने उचललाय. षटकारासोबत दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. 2 षटकांअखेरीस संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 18 या धावसंख्येवरती. सरासरी जर आखायची झाली तर 9 धावा प्रति षटकाच्या सरासरीने हा धावफलक पुढे सरसावतोय आणि सध्याच्या स्थितीला 2 ओव्हर नंतर 18 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात क्रिशिव पलटणच्या खात्यामध्ये. आणि आता मात्र ती संधी चालून आली आहे, चॅलेंजिंग ओव्हर, आणि या चॅलेंजिंग ओव्हरचा मात्र कुठेतरी क्रिशिव पलटणच्या फलंदाजांना फायदा उचलावा लागेल तर आणि तरच कुठेतरी 58 धावांच्या पाठलाग करण्यामध्ये त्यांना थोडंसं सहकार्य मिळू शकेल. आणि त्या पाठलागाला कशा पद्धतीने ही चॅलेंजिंग ओव्हरला सामोरे जातील स्वतः संघनायक, जे मात्र स्ट्राईकवर आहेत नवनाथ गाडवे. गोलंदाजी मार्क वरती मात्र राज विचारे या युवा गोलंदाजाच्या हातामध्ये आज मात्र हे निर्णायक षटक, ही चॅलेंजिंग ओव्हर सोपवली गेली आहे. या ओव्हर मधून जर आपण 18 आणि त्या अधिक जर धावा मिळाल तर या मिळवलेल्या धावा ज्या आहेत त्या कुठेतरी 58 धावांच्या पाठलागात तुम्हाला मदत करतील. आणि त्यामध्ये आपण जर 5 किंवा त्यापेक्षा कमी धावा जर बनवलात तर मात्र ही ओव्हर जी आहे, हे षटक जे आहे ते संपूर्णपणे निर्धाव षटक म्हणून या ठिकाणी मोजलं जाईल. त्यामुळे कर्णधार नवनाथ गाडवे यांच्या माइंडमध्ये काय चालू आहे ना हे ओळखणं सध्याच्या स्थितीला तरी कठीण आहे, कारण नवनाथ गाडवे हे एक चतुर्बुद्धिक कर्णधार आहेत. राज विचारे विरुद्ध नवनाथ गाडवे. पहिला बॉल चॅलेंजिंग ओव्हर आणि पहिल्याच बॉलवर लाजवाब फटका, परंतु दिशा थोडीशी स्क्वेअर ऑफ द विकेट जात असताना डिक्लेअर झोन कडे बॉल चाललाय. चांगला फटका सजवला होता नवनाथ गाडवे यांनी. डीप स्क्वेअर लेग वर फिल्डर थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे ट्रॅव्हल झालेला चेंडू पाहायला मिळेल, ज्यामध्ये डिक्लेअर झोन आहे. त्यामुळे एकाच धावेवर या फटक्यानिशी मात्र समाधानी राहावं लागेल कर्णधार नवनाथ गाडवे यांना. प्रयत्न तर चांगला होता परंतु नशिबानं साथ दिलेली नाहीये. पहिल्या बॉलवर आलीये 1 धाव. चॅलेंजिंग ओव्हरचा हा खेळ, नवनवीन नियमांनी भरलेली ही स्पर्धा. राज विचारे एक छोट्या चणीचा गोलंदाज, एक युवा टॅलेंटेड गोलंदाज, समोर मात्र नवनाथ गाडवे सारखा एक दांडगा अनुभव. काय घडणार या ओव्हर मध्ये? आकुट टप्प्याचा बॉल, त्याला पूल केलंय, पुन्हा एकदा त्याच दिशेला बॉल जाताना. लगातारचे 2 सारखेच फटके इकडे नवनाथ गाडवे यांच्या बॅटमधून येत असताना 2 एकेरी धावांचे प्रयत्न आहे मात्र मोठे फटके सजवण्याचा, प्रयत्न आहे तो षटकार ठोकण्याचा, प्रयत्न आहे तो जास्तीचा धावा जमवण्याचा. परंतु 2 वेळेला मात्र निराशा पदरी पडली आहे नवनाथ गाडवे यांच्या. अवघ्या एकेरी धावांवर दोन्ही चेंडूंवरती त्यांना समाधानी राहावं लागले. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल, या वेळेला मात्र ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर, फलंदाजाच्या अगदी आवाक्याच्या बाहेरचा हा चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज राज विचारेकडून. थोडंसं प्रेशर तर आहे या युवा गोलंदाजावर, कारण समोर जर आपण पाहिलं तर या महाराष्ट्र टेनिस क्रिकेट पटलावरचं एक मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये कर्णधाराच्या भूमिकेत असताना आणि त्यातल्या त्यात या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये, त्यामुळे राज विचारवर दबाव आहे. या वेळेला फटका फसतोय की काय? फिल्डर राऊंड दी बॉल, पकडला जातोय झेल आणि समाप्त होईल नवनाथ गाडवे यांचा खेळ. राज विचारेला मिळते एक मोठी सफलता, एक बडी मछली जाल में फसती हुई. नवनाथ गाडवे बाद, विकेटचं पतन. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्न तर चांगले केले पहिल्या दोन्ही चेंडूंवरती, परंतु एका धावेवर समाधानी राहावं लागलं. पहिल्या 2 चेंडूंवर 2 सिंगल आल्यानंतर दुहेरी धावेनंतर तिसरा चेंडू जो आहे थोडासा आखूट टप्प्याचा बॉल, त्याला पूल करण्याच्या प्रयत्नात बॅटच्या अगदी बॉटम हिश्श्याला, अगदी खालच्या हिश्श्याला चेंडू लागतोय, जेणेकरून मिस टाइम फटक्यासोबत नवनाथ गाडवे यांना मात्र हा झेल पकडल्यानंतर माघारी परतावं लागतंय. तिसरी विकेट गमावली आहे क्रिशिव पलटण टीमने. आता मात्र संघाचं काही खरं दिसत नाहीये, परंतु क्रिकेटचा खेळ हा एक अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला गेलाय.
त्यामुळे अजूनही पुढे काय घडेल, अजूनही येणारे फलंदाज काय करतील येणाऱ्या 3 चेंडूंवरती, हे पाहणं खूप महत्वाचं आहे. न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेचा मुख्य आयोजक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं गेले असे केतन काप मैदानाच्या आतमध्ये. काळा चौकीचा शिखर धवन म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. आणि आज केतन कापच्या खांद्यावरती या सामन्याला घेऊन, या स्पर्धेला घेऊन खूप मोठी जबाबदारी आहे. बघूया केतन काप काय करतोय राजविचारेच्या पुढील चेंडूवरती. क्षेत्ररक्षणात मात्र थोडासा केतन काप डावखुरी आताचा फलंदाज आहे, त्यामुळे थोडासा बदल होईल. परंतु ऑफसाइड एक केतनची खूप स्ट्रॉंग आहे. ओव्हर दी कव्हर्स, थ्रू दी कव्हर्स. आणि या वेळेला कॉट बिहाइंड आहे का पाहूया. पंचांचा निर्णय होय. एक बोट आसमांताकडे, बाहरी किनारा और विकेट कीपर का सहारा असंच म्हणावं लागेल. बॅटची घेतली एक कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. विकेटचं पतन. केतन काप शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आसऱ्याला, परतीच्या दिशेला. विकेटच्या हॅट्रिक साठी मात्र आता राज विचारेसाठी एक रोख रकमेचा पुरस्कार या ठिकाणी आलेला आहे. 301 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार राज विचारे यांच्यासाठी. जर त्यांनी आणखीन एक विकेट पटकावला आणि विकेटची हॅट्रिक जर त्यांनी या मॅच मध्ये पूर्ण केली तर त्यांना 301 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. दरम्यान न्यू बॅटर येतो मैदानाच्या आतमध्ये, दर्शन गुरव. या वेळेला बिग हिट केलाय. उंची चांगली गाठली आहे, लांबी कमी आहे. फिल्डर चेंडू खाली येतोय आणि विकेटची हॅट्रिक राज विचारे यांच्या नावावरती. लगातार 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवण्यामध्ये यशस्वी ठरलाय राज विचारे. आणि या विकेटच्या हॅट्रिक साठी राज विचारेला लागू होतंय 301 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक. दर्शन मला वाटतं फक्त मैदानामध्ये दर्शन देण्यासाठीच आला होता. जेलबादून माघारी परतलाय. श्री बॉईज कडून मात्र राज विचारेच्या या विकेटच्या हॅट्रिक साठी 301 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. शेवटचा एक बॉल आता मात्र शिल्लक राहिलाय. आणि निलेश हरमळकर यांच्यासाठी या वेळेला स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह सोबत बॉल मात्र लॉफ्टेड फटक्यात फ्लॅट शॉट सोबत जातोय सीमा पार. 6 धावांसाठी येतोय शेवटच्या बॉलवर निलेश हरमळकर यांच्या बॅटमधून एक खणखणीत तगडा षटकार. आणि निलेश हरमळकर यांच्या प्रत्येक षटकाराच्या पारितोषिकांची नुकतीच आम्ही घोषणा करणारच होतो. तेवढ्यात निलेश हरमळकरच्या बॅटमधून हा शेवटचा बॉल शिल्लक राहिलेला असताना हा षटकार आलाय. आणि त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी ज्ञानेश्वर हरमळकर यांच्याकडून 251 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. म्हणजे हा जो षटकार आलाय त्याच्यासाठी निलेश हरमळकरला 251 रुपये हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर 3 षटकांचा हा खेळ समाप्त झालाय. आता मात्र जर आपण पाहिलं तर या चॅलेंजिंग ओव्हर मधून रन किती आलेत तर टोटल 9 रन आले. त्यामुळे मला वाटतं 4 रन फक्त या स्कोर कार्डवर जे आहे ते अंकित केले जातील. त्यामुळे टोटल स्कोरकडे जर आपण लक्ष टाकायचं झालं तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे 4 गडी बाद 5 गडी बाद 22 धावा. 22 रन्स ऑन द बोर्ड विद द लॉस ऑफ 5 विकेट्स इन द एंड ऑफ थर्ड ओवर. तीसरी ओवर की समाप्ति और 5 विकेटों के नुकसान पर 22 रन टीम के स्कोर कार्ड पर. 5 अधिक 4 धावा तिथे बनवल्या गेल्या, 5 धावा वजा झाल्या, त्यामुळे 4 धावा आता मात्र स्कोर कार्डवर अंकित केल्या गेल्यात. 12 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 12 बॉल मध्ये 58 धावांचा हा पाठलाग करायचा असताना अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 18 धावांच्या आस्किंग रन रेटनं इथून पुढे आता मात्र बॅटिंग करावी लागणार. अमयचा पहिलाच बॉल फुल टॉस चेंडू आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरती पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. आणखीन एका विकेटचं पतन. विक्रांत खानविलकर बॅक टू दी पवेलियन. 6वा धक्का लागतोय कृषी पलटण टीमला. आणि ही मॅच जर निलेश हरमळकरने आपल्या संघाला जिंकवून दिली तर किरण मैत्री चषक या स्पर्धेचे मुख्य आयोजक बाल उत्कर्ष क्रीडा मंडळ आणि इमारत क्रमांक 43 यांच्याकडून त्यांना 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. दरम्यान अमे पुढील चेंडूसाठी या वेळेला मात्र ऑन दी राईज चेंडू होता.
थोडंसं वेगळ्या धाटणीचा फटका सजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाज करतोय प्रसन्न वागरे. मैदानाच्या आतमध्ये आलेला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 6 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला माघारी परतलेत. सुरुवातीचे दोन्हीही चेंडू निर्धाव. पहिल्या बॉलवर विकेट आली. दुसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धावरित्या अमेयनं हाताळला. आपल्या गोलंदाजीची संपूर्ण ताकद आज मात्र मैदानावर लावण्याचा प्रयत्न अमेय बिरमोले कर्णधाराच्या भूमिकेत असताना आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू. यावेळेला मात्र पुन्हा एकदा थोडासा उसळता चेंडू होता. त्याला ऑन साईडला हलक्या त्यानं पुश केलं. शॉट मिडविकेट क्षेत्रामधून फिल्डर येतोय. एकेरी धावेवर समाधानी राहतोय प्रसन्न वाघरे. दुसऱ्या बाजूने निलेश हरमळकर यांनी जर हा सामना आपल्या संघाला जिंकवून दिला तर मात्र त्यांना किरण मैत्री चषक या स्पर्धेचे आयोजक बाल उत्कर्ष क्रीडा मंडळ इमारत क्रमांक 43 यांच्याकडून 1001चा रोख रकमेचा पुरस्कार. यावेळेला ड्रिफ्टर पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर या अनइव्हन बाउन्सला काहीच उत्तर नाहीये फलंदाजाकडे. यासाठी मात्र काहीतरी तोडगा काढावा लागेल फलंदाजांना ज्या वेळेला असे चेंडू हाताळले जातील. मला वाटतं यासाठी मात्र तुम्हाला चेंडूवरती बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण असे काही स्पॉट आहेत खेळपट्टीवरती, असे काही खड्डे आहेत ज्यावर चेंडू पडला की थोडासा खाली राहतोय. परंतु काही जागा अशाही आहेत की जिथे टप्पा पडला की चेंडू अतिशय वेगानं आणि अतिशय उसळीनं पुढे सरकताना पाहायला मिळालाय. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. गलिरेष क्षेत्रातून पाठीमागे डिक्लेअर झोनकडे बॉल जात असताना एकच धाव घोषित स्वरूपातली त्या ठिकाणी मात्र मिळेल. परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी पारडं थोडंसं जड दिसतंय S2M2 या संघाचं. सुरुवातीपासूनच तसं दिसून आलं होतं कारण 57 धावा 5 षटकांमध्ये त्यांनी प्रथमतः बॅटिंग करताना बनवल्या होत्या. परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये आणि कोणत्याही फॉर्मॅटच्या क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर क्रिकेट हा एक नेहमी अनिश्चिततेचा खेळ राहिलेला आहे. परंतु आज खरं जर सांगायचं झालं तर S2M2 हा संघ जर सामना जिंकला तर त्याच्या मागचं खरं कारण ठरेल ती त्यांनी केलेली गोलंदाजी. कारण एक अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक स्वतः कर्णधार अमेय बिरमोलेने सादर केलंय. बघा, पहिलं षटक अमेयनं हाताळलं त्यावेळेला 4 धावा आणि 1 विकेट त्याने पटकावली. आणि वैयक्तिक या दुसऱ्या षटकातून अमेयच्या गोलंदाजीकडे जर लक्ष टाकायचं झालं तर अवघ्या 2 धावांचं षटक त्याने हाताळलं आणि 1 विकेट त्याने पटकावली. एकंदरीत 2 षटकांचा खेळ त्याने मात्र स्वतः कर्णधाराच्या पदात असताना आज मात्र संघासाठी हाताळलाय. आणि 2 षटकांमध्ये मात्र त्याने अवघ्या 6 धावा खर्च करत 2 विकेट आपल्या संघासाठी त्याने पटकावलेत. त्यामुळे 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची एकूण धावसंख्या झाली ती 27 धावा. हा सामना जिंकण्यासाठी मात्र आता 6 चेंडू शिल्लक राहिलेत. धावसंख्या 34 धावांची अजूनही गरज आहे. 24 धावा स्कोर कार्ड वरती आणि 6 चेंडू 34 धावा म्हणजे प्रत्येक बॉल इथे मात्र मैदानाच्या बाहेर फलंदाजाला पाठवावा लागेल. 5 षटकार आणि 1 चौकाराची आवश्यकता या येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. एक लांब पल्ल्याचा एक आणखीन युवा गोलंदाज मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. एक युवा गोलंदाज साहिल. स्ट्राइक वरती मात्र फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय प्रसन्न वाघरे. 6 बॉल 34 रन. सर्व काही शक्य आहे या मैदानावरती कारण या मैदानावर 6 बॉल 30 रन झालेले आपण पाहिलेले आहेत. या मैदानावरती आपण 6 बॉल 36 रन झालेले पाहिले आहेत. आणि पंचांचा निर्णय मात्र जाणून घेऊया. 22चा इशारा पंच अवी परब सरांच्या माध्यमातून कळवला जातोय. अतिरिक्त स्वरूपातली धार. प्रत्येक षटकारासाठी 251 रुपयांचा पुरस्कार निलेश हरमळकर यांच्यासाठी असणार आहे. तो ज्ञानेश्वर हरमळकर यांच्या माध्यमातून. 1 षटकार तर आतापर्यंत निलेशच्या बॅटमधून आलाय. येणाऱ्या उर्वरित 5 चेंडूंमध्येही त्यांना तीच कामगिरी करायची आहे. आणि इथे मात्र विकेटच्या प्रयत्नामध्ये होते. बॅटची आउटसाइड एज लीडिंग एज घेऊन मात्र बॉल चाललाय पाठीमागे लॉंग स्टॉप कडे. अर्थात डिक्लेअर झोन मध्ये जाईल. एकेरी धावेवर निलेशला समाधानी राहावे लागेल या बॉलवर. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हा हंगाम आज संपूर्ण मुंबई शहरामध्ये चालू असलेल्या मोठमोठ्या रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा आपण आपल्या घर बसल्याही युट्यूब चॅनल्सद्वारे पाहू शकता. खऱ्या अर्थाने या संपूर्ण टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटला एक वेगळं स्वरूप प्राप्त करून दिलं. ज्या वेळेला एक मोठी क्रांती या रबर बॉल आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती झाली ती म्हणजे या संपूर्ण युट्यूब वाहिनींचं होणारं थेट प्रक्षेपण. कारण आज संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारतभरात कुठेही चालू असलेल्या स्पर्धा आज आपण घर बसल्या पाहू शकतो. आणि ही स्पर्धा जर आपण पाहिलात तर या मॉन्सून बिग बॅश VS स्पोर्ट्सचं आयोजन थेट प्रक्षेपित करताना प्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनलचे सर्वा विपुल पंडुलकर आणि त्यांचे सर्व सहकारी
आखूड टप्प्याचा बॉल, या वेळेला बॅकवर्ड पॉइंट खेळ खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात होता. कुठेतरी छेडायचं होतं या चेंडूला फलंदाजाला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाहीये. नो बॉल. पंचांकडून मात्र एक विशेष पडताळणी त्या ठिकाणी केली गेली आणि बारीक पडताळणीनंतर अभि परब सरांच्या माध्यमातून हा नो बॉलचा इशारा आलाय. त्यामुळे फलंदाजाला फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी मिळेल पुन्हा एकदा. 3 बॉल शिल्लक राहिले आहेत. 28 धावा स्कोर कार्ड वरती. या वेळेला मात्र स्विंग अँड मिस, परंतु पुन्हा एकदा पंच जर आपण पाहिलात तर आपले अभि परब सर आमच्याकडे मागे फिरून आपला दोन्ही हात पसरवून व्हाईट बॉलचा इशारा कळवतायत. अतिरिक्त धावांची लैलूट इथे मात्र केली जाते. एक नो बॉल आला, वाईड +1 अशा या 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. 30 धावा टीमच्या पूर्ण झाल्यात. 28 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. बॉल मात्र शिल्लक राहिलेत फक्त आणि फक्त 3. औपचारिकता पूर्ण करायची आहे गोलंदाजाला आणि 22ची एक धाव अजून मिळेल त्या मागील चेंडूवरती. 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. 27 धावांचा पाठलाग अजूनही करायचा आहे. पंचांमध्ये मात्र काहीसा विचार विनिमय त्या ठिकाणी होणार आहे. या पुढील सामन्याचा टॉस आपण तत्पूर्वी हा सामना लगेच जसा संपेल दोन्ही कर्णधारांना आम्ही विनंती करणार आहोत की आपण लगेच पुढील मॅचच्या टॉससाठी मुख्य व्यासपीठावरती यायचंय. साखळी फेरीतून मात्र खेळवली जाणारी ही VS स्पोर्ट्स आयोजित मॉन्सून बिग बॅशची स्पर्धा आणि या स्पर्धेचा आज पहिला बॉल आणि थ्रो बॉलिंगसाठीचा रिव्ह्यू पंचांनी मागितलाय. ऑनफिल्ड पंचांनी कुठेतरी या गोलंदाजावरती आक्षेप घेतलाय, त्याच्या शैलीवरती कुठेतरी ऑब्जेक्शन घेतलं गेलंय आणि आमचे तिसरे पंच आता सुबोधजी गडसे सर त्याची पडताळणी करून एक योग्य तो निर्णय मात्र या संपूर्ण ऑब्जेक्शनच्या बाबतीत, या अपीलच्या बाबतीत त्या ठिकाणी करतील. फेअर डिलिव्हरी आहे. तर यापुढील सामना असेल सामना क्रमांक 1 चा विजेता अर्थात जिजामातानगर आणि सामना क्रमांक 2 चा अर्थात चालू असलेल्या सामन्याचा जो विजेता संघ असेल त्यांच्यामध्ये या पुढील सामन्यामध्ये आपण टॉस करण्यासाठी मात्र दोन्ही कॅप्टनला, जो कोणी हा सामना जिंकेल त्या कॅप्टनला आम्ही विनंती करणार आहोत की आपण लगेच पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय. दरम्यान औपचारिकतापूर्ण हा चालू असलेला सामना कुठेतरी पंचांनी आक्षेप घेतला, परंतु गोलंदाज फेअर डिलिव्हरी करताना आढळून आला. एक स्लोअर वन डिलिव्हरी आणि त्यावर मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, तोही प्रयत्न असफल. मिळालाय गोलंदाजाला विकेट, फलंदाज होतोय बाद. आणखीन एका विकेटचं पतन. जवळपास 7 विकेट आतापर्यंत क्रिशिव पलटण या संघाने गमावलेले आहेत. चेंडू पिक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केला गेला, परंतु पुरेशी ताकद फटक्यामध्ये नव्हती. अर्धवट मनानं खेळला गेलेला हा फटका जो मात्र जाऊन सरळ विसावला मिड विकेट फिल्डरच्या हातामध्ये. सोपा झेल आणि विकेटचं पतन. तदनंतर शेवटचा बॉल या इनिंगचा, या डावाचा, या मॅचचा. या शेवटच्या बॉल नंतर मात्र या मॅचचा विजेता ठरलाय युवा कर्णधार अमेय बिरमोले यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा S2M2 हा संघ. या मॅचचा विनर. अभिनंदन टीम S2M2 अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक नवनाजी गाडवे, व्हेरी बॅड लक क्रिशिव पलटण. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने आज संपूर्ण दिवसभरामध्ये जे प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड विजेते खेळाडू असतील त्यांना एक आकर्षक अशी ट्रॉफी आणि आयोजकांच्या माध्यमातून एक आकर्षक असं टी शर्ट देऊन आपण त्या खेळाडूला सन्मानित करणार आहोत. आणि पहिल्या मॅचमध्येही आपण एक प्लेअर ऑफ द मॅच जाहीर केला होता, परंतु त्यांचं जे पारितोषिक आहे आता या दुसऱ्या मॅच नंतर ही पारितोषिकं या सर्व खेळाडूंना दिली जातील. तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड कोणत्या खेळाडूला जातो हे आपण जाणून घेऊया.